साक्षी, असा क्षण माझ्या आयुष्यात परत येऊ शकेल असा मी कधी विचारही केला नव्हता बघ. पण तो दिवस आलाय ऋषिकेश. आज पुन्हा एकदा तुम्ही निवांतपणे तुमच्या आवडत्या समुद्रकिनारी बसलात. खरंय. 1 वर्ष किती पटकन निघून गेलं ना. प्रियाचा आणि माझा डिवोर्स झाल्यावर मी मनातनं पार कोलमडून गेलो होतो. पण त्याहीपेक्षा मला काळजी होती ओमची. 8 वर्ष म्हणजे इतकं अर्धवट वय होतं त्याचं. त्याला कसं सांभाळायचं, कसं समजावायचं. त्याची आई का घर सोडून निघून गेली, तिच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ती ओमच्या आणि माझ्या स्वप्नांचे पंख घेऊन गेली. अजूनही किती त्रास होतो तुम्हाला त्या भूतकाळाचा. विसरून जाते ऋषिकेश. वर्तमानात बघा, छान चौकोनी कुटुंब झालंय आता आपलं. तुम्ही, मी, ओम आणि सारा. हो ना. आपलं लग्न तर त्यांनी स्वीकारलं आहेच, पण एकमेकांचे बहीण भाऊ म्हणून सुद्धा ते किती आनंदाने एकत्र आहेत. 2 वर्षांचं अंतर आहे ना फक्त त्या दोघांमध्ये. त्यामुळेच असे. अवघी 4 वर्षांची होती सारा. राघव गेला तेव्हा मला पण खूप काळजी वाटायची. मी एकटी हिला कसं सांभाळणार. बाबा म्हणजे काय असतो, त्याचं प्रेम काय असतं, हे तिला कसं कळणार. शाळेत जेव्हा इतर मुलांचे आई वडील ती एकत्र बघेल तेव्हा तिला काय वाटेल. अशा अनेक प्रश्नांनी मन अस्वस्थ व्हायचं. याच अस्वस्थतेमुळे एक दिवस माझं घड्याळाकडे लक्षच गेलं नाही. साराला स्कूलमध्ये आणायला जायचं होतं, पण मी मात्र माझ्याच विचारात बसले होते. बिचारी सारा. सगळी मुलं गेली तरी एकटी ग्राउंडवर माझी वाट बघत थांबली होती. त्या दिवशी तुम्ही ओमला त्याच रस्त्याने घेऊन जात होता. साराला तसं एकटं बघून तुम्ही तिच्या जवळ गेलात, विचारपूस केली आणि मी येईपर्यंत तिथे तिच्या सोबत थांबलात. ओम आणि ती खेळत होते आणि त्याच दिवसापासून त्या दोघांची छान गट्टी जमली. आणि आपण दोघांनी रोज एकमेकांना भेटायचं असं त्यांनी एकमेकांकडून प्रॉमिसही घेतलं. साराला एक छान दादा मिळाला होता. तिच्याशी खेळणारा, तिची काळजी करणारा, तिची वाट बघणारा. कदाचित साराच्या सहवासाबरोबर त्याला तुझाही सहवास हवा हवासा वाटत होता. तुझ्यात तो स्वतःची आई शोधत होता. हे मला तेव्हा जाणवलं जेव्हा एक दिवस त्यानं मला अचानक विचारलं, मी साराच्या आईला आई म्हटलं तर चालेल का रे? काकूला आवडेल ते? मी तसं तिला विचारू? त्याचा प्रश्न ऐकून मला कळेच ना की मी त्याला काय उत्तर देऊ. माझ्याही नकळत माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ते बघून ओम पटकन म्हणाला, तुला आवडत नसेल तर मी नाही विचारणार. किती मॅच्युअर होतात ना मुलं अशा घटनांमुळे. साराही अशीच माझी काळजी घ्यायची. मी राघवचा फोटो बघत बसले की मला जवळ घेऊन माझ्या डोक्यावरून हात फिरवायची. तेव्हा वाटायचं की तिचं बालपण ती कसं जगणार. आत्ता जगतीये तसं. साक्षी, तूच म्हणालीस ना वर्तमानात बघ. मग आता तू कशाला भूतकाळात जातेस. त्या दोघांमुळे आपलीही छान ओळख झाली. आपल्याही नकळत आपण 4 जण एकमेकांच्या जवळ आलो. दोघांच्याही घरच्यांच्या संमतीनं आपलं लग्नही झालं. आणि आता त्याला 1 वर्ष झालं. आता मात्र या सुखाला काही नाही होणार. मी आहे ना. तुझी आणि साराची सगळी जबाबदारी आता माझी. तुम्हाला मी काहीही कमी पडू देणार नाही. त्याची खात्री आहे मला ऋषिकेश. पण तरीही एक गोष्ट तुम्हाला सांगते. राघवनी सुद्धा सारासाठी खूप स्वप्न बघितली होती आणि तिच्यासाठी छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट तिच्या जन्माच्या आधीपासून करून ठेवल्या होत्या. त्या तिच्या बाबाच्या रूपाने कायम तिला सोबत करतील. अगं पण साक्षी, मी नाही, तुम्ही तुम्हाला हवं ते सगळं करा. मी तुम्हाला अडवणार नाही. सारा तुमचीही मुलगी आहे. पण जबाबदारीचा ताण घेऊ नका, इतकंच मला तुम्हाला सांगायचंय. मुलगी म्हणून ती आणि बायको म्हणून मी तुमच्याकडे हक्काने हट्ट करणारच होत. थँक्यू साक्षी. चला निघूयात. पोरं आपल्याकडेच येत आहेत. आता हट्ट करतील भेळ पाणीपुरी खाऊ म्हणून. हो चला. पण एक सांगू साक्षी, ओमला तू आई म्हणून हवी होतीस, पण सारा मला इतक्या लवकर बाबा म्हणून ऍक्सेप्ट करेल असं मला वाटलं नव्हतं. बाबा, आई, चला ना, आम्हाला भेळ खायची आहे.
बघा, मी म्हणलं नव्हतं ऋषिकेश तुम्हाला. चला आता. चल. जाणीव मनी एकटेपणाची, काळजी उरी परिले करांची, हसशील तू बाबा किंवा आई, सहजपणे दुसऱ्याची जागा घे. झाला गेला तो काळ, तुझे वर्तमान संभाळ, पाऊल उचलता तू भवितव्य घडे. तू चाल पुढे स्वीकारुनी बदलाला, तू चाल पुढे मात दे संकटाला, तू चाल पुढे नवमार्ग दे जीवनाला, तू चाल पुढे क्रिसेंट तुझ्या सोबतीला. अशा प्रत्येक सिंगल पॅरेंटसाठी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी 21 मार्च रोजी साजरा करणार आहे जागतिक सिंगल पॅरेंट डे. अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.